रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. रामकृष्ण शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी सीताराम जाधव. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी मोहोळ तालुका राहुल बानोसे. तर शेतकरी मित्रांनो, आपण या बागेत ज्या भागात उभा आहे त्या बागेचा पहिला भाग आपल्या रामा ॲग्रोटेकच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती आपल्याला बघायला मिळेल आणि त्यामध्ये सविस्तर माहिती म्हणजे ज्यावेळेस बाग रेस्ट पिरियडपासून ते सेटिंगपर्यंत त्या बागाला ह्या बागाला काय काय अडचणी आल्या, त्याच्यावर आपण कुठली रामा ॲग्रोटेकची उत्पादनं वापरली, त्यानंतर बाग सेटिंग पिरियडमध्ये असताना काय त्रास झाला, फ्लॉवरिंग स्टेजला काय त्रास झाला, याच्यावर आपण कशी मात केली, याचा सविस्तर व्हिडिओ आपल्याला शेतकरी मित्रांनो पहिल्या भागात तुम्हाला बघायला भेटेल. आणि आपण त्यावेळेस एक शब्द दिला होता की याच भागात उभा राहून आम्ही याचा दुसरा भाग काढेन आणि त्या भागामध्ये आपल्याला मालाची शायनिंग असेल, मालाची साईज असेल, जे क्लस्टर असेल, ह्याच्यावरती सविस्तर चर्चा आपण करणार म्हणून हा शब्द दिला होता. आणि खरं शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेक हे शब्दाचा पक्का आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच आहे की जे शब्द दिला होता ते पूर्ण करून दाखवते. आपल्याबरोबर जे आपले शेतकरी बंधू आहेत, जे पाठीमागच्या भागात त्यांनी सविस्तर माहिती आपल्याला सांगितली होती रामा ॲग्रोटेकबद्दल, त्यांना माहिती कुठून भेटली काय, ह्याच्यावरती आपण सविस्तर चर्चा पहिल्या भागात केलेली आहे. आणि आपण आता त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्या दिवसापासून आत्तापर्यंत म्हणजे जवळजवळ 2 महिन्यापासून 2 महिन्यापूर्वी तो व्हिडिओ आपण काढलेला आहे आणि त्यावेळेसपासून आत्तापर्यंत तिसरा व्हिडिओ आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर त्यांच्या संग चर्चा करूया की त्या 2 महिन्यामध्ये त्यांना काय काय आमूलाग्र बदल झाला. आणि आज या बागेचा आणखी एक सांगायचं तात्पर्य म्हणजे येत्या 4 दिवसामध्ये या बागेचं हार्वेस्टिंग सुद्धा आहे. 20 तारखेला ह्या भागाचं हार्वेस्टिंग आहे. 20 जून 2026 रोजी रेट कसा ठरलाय हे आता त्यांच्याकडून ऐकून जाणून घेऊया. त्यांनी सुरुवाती म्हणजे रामा ॲग्रोटेक मध्ये सुरुवात कशी केली हे पहिल्या भागात आपण पाहिलं. म्हणजे रामा ॲग्रोटेक कसे वळले त्यांनी, कारण हा त्यांचा तिसरा भार आहे आपल्याकडे. पहिला भार आणि दुसरा भार ह्यांनी केलेला, मागच्या वेळेचं होतं ते दुसरा भार होता, हा तिसरा भार आहे. म्हणजे त्यांनी सुरुवात रामा ॲग्रोटेक वळण्याचं कारण काय हे त्यांनी पहिल्या भागात सांगितले, तरी पण ते आता अजून एकदा सविस्तर सांगतील. आणि पहिल्या भारापासून म्हणजे जसं छाटणीपासून रेस्टपासून जे नियोजन केलं आहे ते आत्तापर्यंतचा प्रवास ते सविस्तर सांगतील. कसा रेट भेटलेला आता डाळिंबीला, साईज काय झाली. आपण प्रत्येक मागच्या भागात सांगितलं होतं की डाळिंबीची आपण साईज कुठपर्यंत नेऊ शकतोय का. आपण डाळिंबीची कारण मागच्या वेळेस आपण जातो तेव्हा दुसरा भाग काढला होता, त्या टायमाला 100-150 ग्राम साईज होते. मग 150 ग्रामपासून आपण 450, 550, 650 ग्रामपर्यंत साईज कशी नेली आपण त्यांच्याकडून सविस्तर चर्चा करू. आणि त्यांचं पहिल्यांदा आपण त्यांची ओळख करून घेऊ की बाग कुठं आहे, म्हणजे मोहोळ तालुक्यात कुठं आहे ते आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊ. नमस्कार. पहिल्यांदा तुमची ओळख आणि तुमची ही बाग, हा प्लॉट कुठं आहे ती सविस्तर एकदा. मी प्रमोद मोहन डोके. आपली बाग आहे ते पंढरपूर रोडवरून समजन तांबोळे जाताना जो रस्ता आहे तिथून पंढरपूर रोडपासून 1 किलोमीटरला आपली बाग आहे. आणि आपण 2 महिन्याखाली व्हिडिओ घेतला होता, त्यावेळेस 150-100 साईज होती. त्यावेळेस आम्हाला खात्री दिली की साईज 400, 500, 600-550 जाईल. पण तुम्ही आता बघताय की तसा फरक दिसतोय. बराच माल 600 पर्यंत गेला, काय 400, काय 500, पूर्ण साईज वाढलेली आहे. लहान माल फार कमी प्रमाणात आहे, सगळे 150-200 प्लस आहे कमीत कमी. हा तुमचा प्रवास म्हणजे जसं रामा ॲग्रोटेक आपण हे जी सुरुवात केली आपण किती महिने झाला तुमचा रामा ॲग्रोटेकचा प्रवास चालू आहे, आपलं हे शेड्यूल चालू आहे? हे शेड्यूल आपल्याला 8 ते 9 महिने झाले. 8 ते 9 महिने म्हणजे आपण रेस्ट पिरियड पासून केलेले. रेस्ट पिरियड पासून केल्यापासून आपलं रामा ॲग्रोटेकचा प्रवास म्हणजे तुम्ही ह्याच्यातनं अनुभव काय सांगताल, म्हणजे ह्यातनं काय शिकण्यासारखं भेटलं तुम्हाला? नाही गेल्या वेळेस जी डाळिंब पिकवली होती त्यात आम्हाला साईज मिळली नव्हती आणि माल बी पाहिजे तसा मिळाला नव्हता. परंतु ह्या 8 महिन्यात 2-3 महिने रेस्ट पिरियडवर काम केलं आणि आता हे चालू भार धरलेला. आम्हाला रामा ॲग्रोटेकचा खूप छान अनुभव आला आहे. त्यांनी 2-3 दिवसाला स्वतः व्हिजिट देते ती आणि आम्हाला चांगलं मार्गदर्शन करते. मागच्या वर्षीचा तुमचा भार म्हणजे मागच्या वर्षी किती उत्पन्न निघलं तुमचं? मागच्या वर्षी 13 टन निघलो. 13 टन निघलं होतं सेम झाडात. त्यामध्ये तुमचं उत्पन्न किती म्हणजे उत्पन्न कसं पडलं तुम्हाला, पैसे किती झाले? त्यावेळेस माल साईज लहान, शायनिंग कमी होती, त्यामुळे आम्हाला उत्पन्न 10-8-9-10 लाखापर्यंत झालं. 9-10 लाख. आताची कंडिशन काय?
आत्ताची कंडिशन, आता व्यापारी येतात जातात, आता 8 दिवस झालं रोज व्यापारी येतात, माल चांगला म्हणतात, मागतात, म्हणजे महागा लागलेत व्यापारी सध्या. बरोबर आहे. आता कंडिशन झाडाला 1.25 कॅरेट 1.5 कॅरेटचं कंडिशन. कंडिशन एक पाठीमागच्या 2 महिन्यापूर्वी आपण जो पहिला भाग घेतला होता त्यावेळेस तुम्हाला वाटलं होतं का 2 महिन्यानंतर असं चित्र बघायला मिळेल म्हणून? नाही, यावेळेस पाऊस नाही झालेला आणि ऊन खूप होतं, हा. वाटत नव्हतं की एवढी साईज येईल, वाटत नव्हतं. ॲग्रोटेकच्या प्रोडक्टमुळे शक्य झाले. शक्य झालं. आणि जे व्यापारी येतात त्यांचं म्हणणं काय आहे की बाबा आतापर्यंत जवळजवळ मला वाटतं 5-6 व्यापारी येऊन 6 फिरून म्हणजे गेले. आता हे तुमचं आपण आपलं झालं, हे नंतर झालं. तुम्ही काय म्हणलं, आपला एक रिलेशन मधला व्यापारी आपण दिलेला शब्द मग तोडाय नाही माहिती, त्याला दिलं. त्यानंतर आता रेट मध्ये खेचाखेच किती चालली, किती व्यापारी आले आता पण? मागणी किती पर्यंत झाली? रेट जवळजवळ फायनल केल्यानंतर 3-4 व्यापारी परत येऊन गेले. बरं, हा काय रेट वाढवून देतो, करतो. बरं, काय रेटनं फायनल झालाय माल आपला? आपण 170 ने फायनल केलं रेट. 170 ना. तुमची अपेक्षा होती का 170 आपल्याला रेट भेटेल, किंवा असं तुम्ही विचार केलता का आपल्याला एवढा रेट भेटेल म्हणून? नाही, एवढा अपेक्षा येईल असं वाटलं, एवढा रेट मिळाला. काय अपेक्षा होती? तुम्ही बाग धरताना रामारोडे तुम्ही विश्वास ठेवला, एक 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर तुम्हाला काय अपेक्षा होती की बाबा आपल्याला ह्यातनं किती रेट भेटला पाहिजे, असं काय डोक्यात होतं का तुम्हाला? नाही, गेल्या वेळेस आम्हाला हायस्ट 105 रेट भेटला. भेटला होता. पण त्यावेळेस तेवढंच आपण 110-120 रुपये धरला होता. हा 170 रेट भेटलेला काय, मग कशी कटिंग ठरली? 100 प्लस 100 पासून सगळा माल ते? 100% सगळा माल. सगळा माल गेला. पण आता असं वाटतं का आपल्या बागेत बघून बाबा झिरो कटिंग होईल का आपल्या पाठीमागे राहील आपला माल? काय जवळजवळ होईल झिरो. आता ह्यातला जो माल आलेला आहे, म्हणजे आता जे कटिंगला आलेला माल आहे, 100च्या आतला माल आहे का कुठं? फार कमी 100. कमीचा, म्हणजे जो हिरवा आहे तोच माल फक्त हिरवा राहणार आहे तो मागे. 100च्या. 100. पुढचा आहे त्याचा. पुढचाच माल आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो बघा, आपण बागावरती बघू शकतो. पहिल्या भागात आपण ह्याच्यावरती पहिल्या भागात आपली पूर्ण चर्चा झालेली आहे. बागाला काय अडचणी आल्या होत्या, रेस्ट पिरियडमध्ये काम करत असताना कसं झालं, आपण बाग धरल्यानंतर बाग सेटिंग व्हायला किती कालावधी गेलता, आणि त्याच्यातनं एवढं असं चित्र पुढे जाऊन बघायला मिळेल हे जवळजवळ म्हणजे असं कधी स्वप्न पण बघितलं नव्हतं, किंवा स्वप्नात बी असं वाटलं नव्हतं. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी अशी साईज बघायला भेटते. असा जवळजवळ 50% प्लस माल आपला ह्या साईजमध्ये आता सध्या, म्हणजे कुठलंही झाड बघायला गेलं तर शेतकरी मित्रांनो ह्या कंडिशनमध्ये झाड आपल्याला बघायला मिळते. साईज आता आपण मागच्या वेळेस बघितलं तर आता साईज बघितलं गेलं तर जवळजवळ 450-500 ग्राम साईज आहे. 450-500 ग्राम. कारण की एक फळ हातात बसत नाही. हातात आता तुम्ही बसत जर नाही. बघितलं तर फळ हे साधारण हातात सुद्धा बसत नाही. ही कटिंग आता आपली जी होणार आहे, ही कटिंग सगळी होणार आहे. ही पण कटिंग होणार आहे आपली, हे पण कटिंग होणार आहे. म्हणजे आता बघायला गेलं तर व्यापाऱ्यांचं काय मत आहे, किती माल उतरला 170 रुपयानं? 8 ते 10 टनापर्यंत आहे. म्हणजे सुरुवात 170 रुपयानं जर तुम्ही साधारणतः 10 टन जाऊ द्या, एक 7 टन धरा. 7 टनाचे पैसे, 7 टन जर पहिल्यांदा कटिंग झालं, पहिलं स्टार्टिंग पैसे किती झाले? जवळजवळ 15 लाख रुपये होते. आता बघायला गेलं तर आपलं 7 टन धरू आपण, 7,000 गुणिले 170, म्हणजे जवळ 11,90,000, म्हणजे 12 लाख रुपये तुमचं पहिल्याच कटिंगमध्ये होतं. मग असं बघायला गेलं तर एका झाडावर साधारणतः किती माल तुटेल? 7 किलो पर्यंत 6.5 सुरुवातीची कटिंग टोटल मात्र आपला 20-25 किलो. 20-25 टन आपण जाईल. म्हणजे आपलं तुमचं जे मागच्या वर्षी उत्पन्न होतं ते आपण पहिल्याच तोड्यामध्ये आपण कव्हर होतं. म्हणजे शेतकरी मित्रांनो बघा, गेल्या वर्षी अख्ख्या बागेत जेवढा माल निघाला होता, तर जेवढं फळ निघलं होतं तेवढं फळ आता फक्त पहिल्या कटिंगमध्ये होतं. म्हणजे ही खरंच साधी गोष्ट नाही, किंवा आपण म्हणतात की खरंच बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रश्न असतो की फक्त कुठल्या तरी कंपनीचं शेड्यूल घेतलं किंवा कुठल्या ह्याचं हे केलं तर हे सक्सेस होत नाही, असा एक आपल्या मनामध्ये एक ग्रह असतो. पण शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जिवंत उदाहरण जर बघायचं असेल तर खरंच लाल सोनं खरंच पिकवू शकतो. म्हणजे रामारोडे जे बोलतं ते 100% खरं करून दाखवतं. सर, तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे. तुम्ही 8 महिने जवळजवळ आपल्या रामारोडेच्या संपर्कात आहेत, आणि तुम्ही इकडं म्हणजे रामारोडेचं जरी तुम्ही शेड्यूल वापरत असला तरी तुमचं जो अभ्यास आहे तुमचा तो ऑल ओव्हर सगळीकडचा तुम्ही हे करता. आणि ऑल ओव्हर म्हणण्यापेक्षा आता मोहोळ तालुक्यातलं जर बघायला गेलं तर एक 5 टनाच्या पुढची कटिंग असलेली 170 न गेलेला माल कुठं आता ऐकलं कुठं नाही. आजपर्यंत मोहोळ तालुक्यात आता मोहोळमध्ये गेलेला आहे की 5 टन कटिंग झाली पहिली, तुम्हाला 170 रुपये गेला. अशी कुठंच क्वालिटी आता म्हणजे बघायला गेलं तर कुठंच भेटत नाही. तर असं वातावरण त्या पद्धतीचं आहे. तर ह्या वेळेस दाराचं प्रमाण जास्त असल्यामुळे आणि बागांना सेटिंगच लेट झाली. सेटिंग व्हायला भरपूर त्रास झाल्यामुळे बागा सक्सेस कमी येते. आणि मधल्या गारपीट आणि पावसामुळे तर बागा त्या पिरियडमध्ये बागा जास्त फेल झालेल्या आहेत.
आणि शेतकरी मित्रांनो सांगायचं तात्पर्य हेच आहे की फक्त रामराडेचं एक प्रोडक्ट वापरलं, 2 प्रोडक्ट वापरले म्हणजे फक्त रामराडेचं तुम्ही एखादं प्रोडक्ट वापरून आणि गरजेनुसार जर वापरलं तर हे सगळं असं शक्य होत नाही किंवा असं चित्र बघायला मिळत नाही. कारण 8 महिने झालं सर आपलं जे शेड्यूल आहे ते 100% फॉलो करतात आणि ते 100% शेड्यूल फॉलो केल्यामुळं ही असं चित्र बघायला मिळते. म्हणजे सहजासहजी कुठली गोष्ट शेतकरी मित्रांनो आपल्याला येत नाही. शेतकऱ्याच्या पदरात तर सहजासहजी काय येतच नाही, कारण हा निसर्ग एवढा लहरी झालेला आहे की कधी वातावरणात बदल होईल आणि हातातोंडाशी आलेलं पीक सुद्धा जाऊ शकतं. अशा पद्धतीनं निसर्गाचं काम आहे. पण ह्या निसर्गाशी सुद्धा आपण 2 हात तर करू शकत नाही, पण कमीत कमी निसर्गापासून वाचू शकतो आणि ते रामराडकनं ह्या भागामध्ये सिद्ध करून दाखवलेलं आहे. शेतकरी मित्रांनो आपण या भागासाठी साईजसाठी सृष्टी वापरलेला आहे. हा त्याच्यानंतर सायझर वापरलेला आहे. मुळीसाठी आपण सगळ्यात महत्वाचे वॅमॅक्स, रूट मॅजिक आपल्या मनात, रूट मॅजिक असेल, पी बॅक्टेरिया म्हणा आपला के बॅक्टेरिया आपण स्लरी मध्ये दिलेले, ऑर्गॅनिक कार्बन आपण दिलेले आहे स्लरी मध्ये. म्हणजे जेवढी काय रामराडेची प्रोडक्ट आहेत आपण 80% प्रोडक्ट वापरण्याला यूज झालेले. बरं, आता तुमचा अनुभव काय म्हणजे रामराडेच्या प्रोडक्ट बद्दल तुम्ही काय सांगता? मला सगळ्या शेतकऱ्यांनी समोर दिसतेच आपल्याला अशी एवढी छान बाग येत असेल, एवढं उत्पन्न मिळत असेल तर सर्वांनी रामा ॲग्रोटेकवर विश्वास ठेवून त्याचे प्रोडक्ट आपण वापरायला चालू करावे. प्रोडक्ट म्हणजे रामायटेकच्या प्रोडक्ट बद्दल बोलायचं गेलं तर तुम्ही सेटिंग, आता बरेच लोकांचं सेटिंग झाले की पोते टाकतात. ह्या भागाला सेटिंग झाल्यानंतर तुम्ही बेसल डोस टाकले? नाही, बेसल डोस नाही. बेसल डोस कसलाच आपण टाकला, कारण बरेच शेतकरी जर बघायला गेले तर बाग लोड झाली की जास्त करून पहिल्यांदा बेसल डोस टाकतील. सरकी पेंट म्हणा बाकी काय आपण काय असं बेसल डोस कसं दिलं? आपण ह्याला फक्त स्लरी मध्ये आपण बॅक्टेरिया दिलेले आहेत, म्हणजे पोटॅश बॅक्टेरिया, फॉस्फरस बॅक्टेरिया, जे आपटिक बॅक्टेरिया ते आपण ह्याला दिलेले आहेत. आणि त्यानंतर आपण फक्त साईजवर केलेलं, साईजला सृष्टी आपण दिलेली. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय द्यायची गरज पडली नाही. फक्त आपल्याला फुगवण्यासाठी किंवा कलर शायनिंगसाठी रामा ॲग्रोटेकचेच प्रोडक्ट वापरले. म्हणजे हे महत्वाचं आहे, कारण बरेच शेतकऱ्यांचं कसं असतं की बेसल डोस सेटिंग झाली की बेसल डोस टाकायचं, प्लस पुन्हा त्यानंतर वॉटर सोलेबल किंवा बाकीची फुगवणीची औषध सोडायची. तसा प्रकार आपण ह्या भागात काहीच केलेलं नाही. म्हणजे 100% शेतकरी मित्रांनो रामराडेकचं शेड्यूल वापरून असे खरंच सोनं आपण पिकू शकतो. आपण बघितलं सरांनी कॅमेरा सुद्धा 4 बाजूने कॅमेरे लावलेले आहेत. या ठिकाणी कॅमेरा लावायची कॅमेरा ही क्वालिटी जर असेल तर ना सहज आपण ह्या झाडावर जर आपण बघितलं तर चोरण्यात मला 1 कॅरेट नेलं तर कितीला पडते आपल्याला? आताच्या रेटनं बघितलं 4-5 हजार 5,000 रुपये. एक झाड केलं तरी 5,000 रुपये आपला तोटा. म्हणजे आपण बघायला गेलं तर सध्याच्या झाडाला 1 कॅरेट किंवा 2 कॅरेट जर म्हणजे 2 झाडाचा जरी माल धरला तर 1 कॅमेरा येतो. 1 कॅमेरा येतो बरोबर. 2 झाडाचं कॅरेट माल चोरीला गेल्यापेक्षा कॅमेरा बसवलेला कधी फायद्याचं आहे. कारण कॅमेरा गरज जिथं बसते तिथं क्वालिटी जास्त, म्हणजे जिथं क्वालिटी मेंटेन केली जाते तिथं कॅमेरा गरज पडते. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या जे रानामध्ये अशा प्रकारे जर डाळिंब उत्पन्न काढायचं असेल किंवा अशा प्रकारचा रेट घ्यायचा असेल किंवा रामायटेकचं तुम्हाला उत्पन्न वापरून अशा पद्धतीनं जर क्वालिटी मेंटेन करायचं असेल तर तुम्हाला रामायटेकचं हे सुरुवातीपासून प्रॉपरली शेड्यूल वापरावे लागेल. कारण सुरुवातीपासून मान्य रेस्ट पिरियडपासून जर तुम्ही रामायटेकचं योग्य नियोजन केलं किंवा तुम्ही प्रॉपर जर ह्याला मार्गदर्शन तुम्हाला जर भेटलं तर तुमची डाळिंब अशा पद्धतीने फुलली जाते आणि तुम्हाला बी अशा पद्धतीनंच बागेमध्ये कॅमेरे बसवायची वेळ येते. कारण असा रेट घेण्यासाठी तुम्हाला प्रॉपरली रामायटेकचं उत्पादन वापरावं लागेल. तर शेतकरी मित्रांनो, हे जे आपण जे लाल सोनं पिकलेलं बघतोय, तर शेतकरी मित्रांनो असं जर सोनं तुमच्या बागेमध्ये पिकवायचं असेल तर तुम्ही 100% एकदा रामराडेकशी संपर्क साधा. आणि तुम्हाला वाटत असेल तुमच्या बागेमध्ये कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, म्हणजे तेलकट आलं असेल किंवा तुमच्या झाडांची मर होत असेल किंवा तुमच्या झाडामध्ये पिनहोलची समस्या असेल, म्हणजे अन्य कुठलीही डाळिंब बागामध्ये जेवढ्या काय अडचणी येतात शेतकरी मित्रांनो, त्या अडचणीवर जर तुम्हाला मात करायची असेल तर आणि तुमच्या डोक्यात एक विचार येत असेल की बाबा तेलकट आलंय माझी बाग पुढच्या वर्षी सक्सेस होणार नाही, मर रोग आलाय माझी बाग पुढच्या वर्षी सक्सेस होणार नाही, माझ्या बागेमध्ये पिनहोल आलंय पुढच्या वर्षी माझी बाग सक्सेस होणार नाही, तर शेतकरी मित्रांनो हा विचार तुम्ही डोक्यातून काढून टाका. कारण तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमवरती, तुमच्या प्रत्येक अडचणीवरती रामराडेक तुम्हाला साथ देणार आहे. आणि तुम्ही एकदा अवश्य रामराडेकशी संपर्क साधा. रामा ॲग्रोटेकवरती तुम्ही विश्वास ठेवा आणि तुमच्या ज्या काय अडचणी आहेत त्या अडचणीवरती प्रॉपर नियोजन रामराडेकचं घ्या आणि तुम्ही खरंच त्या प्रॉब्लेमपासून सुटून तुमची बाग 100% वाचणार म्हणजे वाचणार आणि अशी पिकणार म्हणजे पिकणार. एक संधी आम्हाला देऊन बघा, त्या संधीचं सोनं झाल्याशिवाय रामराडेक शांत बसणार नाही आणि असं पीक तुमच्या शेतामध्ये सुद्धा पिकवल्याशिवाय शांत बसणार नाही. ज्या पद्धतीने ह्या शेतकरी बंधूंनी आपल्याकडे एक संधी म्हणजे आपण ह्यांना एक संधी मागितली होती
तर आपलं सुरुवातीचं बोलणं कारण ह्या पद्धतीनं झालं आपण जशी ह्यांनी भाषा वापरली आता की तुम्ही एक संधी म्हणजे आपण जी पहिली चर्चा झाली डाळिंबमध्ये आपण ठरवताना पहिल्या फर्स्ट टाइम आपण डाळिंब बघायला आलतो त्या टायमाला आपली हीच चर्चा झाली की खर्च माझी करायची किती तयार आहे म्हणजे तुम्ही जे सांगेल ते आम्ही करायला तयार आहे तुम्ही एवढं टाका एवढं सोडा म्हणलं तर आम्ही एका शब्दाने सुद्धा बोलणार नाही ज्या पद्धतीने तुम्ही बोलला त्या पद्धतीने तुमच्या शब्दाने तुम्ही आमच्या शब्दाला जागला तसं आम्ही तुमच्या शब्दाला जागलो का हो जागला म्हणजे म्हणून तर बाग दिसते म्हणून तर हा रेट भेटलाय आणि ही बाग दिसते कारण ह्याचं जिवंत उदाहरण म्हणलं तर ही मोहोळ तालुक्यातली बाग आहे तर शेतकरी मित्रांनो जे कोण शेतकरी बंधू हा व्हिडिओ मोहोळ तालुक्यातून बघत असतील त्या शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की कृपया तुम्ही एकदा रामराडेशी संपर्क साधा रामराडेचा पत्ता मोहोळ तालुक्यातील आपलं ममता थिएटरच्या शेजारी शुभम लॉज या ठिकाणी तुम्हाला रामराडेचं ऑफिस बघायला भेटेल तिथं रामराडेचं ऑफिस आरोही एंटरप्राइजेस या नावानं तुम्हाला त्या ठिकाणी ऑफिस आहे आणि ऑफिसचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो आहे 87 88 22 52 52 या नंबरवरती शेतकरी मित्रांनो मोहोळ तालुक्यातील जे शेतकरी मित्र आहेत ते त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात आणि जे महाराष्ट्रातील कुठल्याही गावातून कुठल्याही तालुक्यातून जे शेतकरी बंधू हा व्हिडिओ बघत असतील त्यांच्यासाठी त्यांनी रामराडेच्या स्क्रीनवरती तुम्हाला कस्टमर केअर नंबर येतोय त्याच्यावरती तुम्ही अवश्य संपर्क साधा आणि तुमच्या बागामध्ये सुद्धा ज्या काही अडचणी असतील जे काही प्रॉब्लेम असतील ते तुम्ही आमच्या जे तालुका प्रमुख असतील आमचे जे गाव पातळीवर जे काम करणारे प्रतिनिधी असतील यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता आणि तुम्ही तुमच्या प्रॉब्लेमवरती 100% सोल्युशन काढू शकता त्यासाठी तुम्ही अवश्य एकदा रामराडेशी संपर्क साधा आणि आपली बाग खरंच पिकवा आणि आपल्या शेतात सुद्धा अशा प्रकारचं लाल सोनं पिकवण्याची संधी तुम्ही रामराडकला द्या नक्कीच तुमच्या बागाचं सोनं केल्याशिवाय रामराडक शांत बसणार नाही तर शेतकरी मित्रांनो आपण ह्याचा पण एक 4-5 दिवसांना हार्वेस्टिंगचा व्हिडिओ बनवणारच आहे कारण आपण माल किती निघला आणि शेवटी म्हणजे अजून एक ह्याचा व्हिडिओ बनवणार आहे शेवटला आपण यायला खर्च किती झाला किंवा ह्याच्यावर आपलं उत्पन्न किती निघलं आणि ह्या बागेतून आपल्याला ह्या झाडातून पैसे किती झालं ह्याची आपण सविस्तर चर्चा शेवटच्या भागामध्ये करणार आहे तर ज्या पद्धतीने तुम्ही आमच्या शब्दाला मान राखून रामाटेकचा प्रोडक्ट यूज केले किंवा रामाटेकला एक संधी दिली तुमच्या डाळिंबामध्ये म्हणजे मोहोळ तालुक्यात हायेस्ट रेट मिळवून देण्याचा त्याबद्दल रामाटेक परिवाराकडून तुमचं धन्यवाद शेतकरी मित्रांनो खरंच ही बाग म्हणजे कसं असतं आपल्या लेकराला जसं आपण जपतो त्या पद्धतीने आपल्या या शेतकरी बंधूंनी डोके साहेबांनी ही बाग पिकवलेली आहे ही बाग जपलेली आहे खरंच एक मानाचा तुरा जो असतो तो खरंच मानाचा तुरा रामराडेच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या डाळिंबागाच्या माध्यमातून रामराडेच्या साथीनं मदतीनं ते 100% आम्ही या ठिकाणी एक छोटासा प्रयत्न केला होता आणि त्या प्रयत्नाला आम्हाला 100% यश या ठिकाणी आलं आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो खरंच तुम्हाला सांगतो की आपल्या आयुष्यात सुद्धा किंवा डाळिंबामध्ये अनेक अडचणी आहेत जे डाळिंब उत्पादक शेतकरी आहेत त्या अनेक संकट येतात त्यातून बाहेर कोण पडत नाहीत पण शेतकरी मित्रांनो एकच तुम्हाला या ठिकाणी उभा राहून विनंती आहे की खरंच जर तुम्हाला असं सोनं जर तुमच्या बागामध्ये पिकवायचं असेल अशी चांगल्या पद्धतीनं डाळिंबामध्ये आपल्याला प्रत्येक अडचणीवर मात करून जर आपल्याला सक्सेस व्हायचं असेल तर तुम्ही एकदा अवश्य रामराडेशी संपर्क साधा कारण हे जिवंत उदाहरण आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय आणि 100% आपण पहिल्यापासून शेवटपर्यंत ज्या ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि असेच तुम्हाला तुमच्या शेतीमध्ये आमूलाग्र बदल घडवायचा असेल तर तुम्ही रामराडेशी संपर्क साधा आणि आपली शेती वाचवा आणि शेती पिकवा धन्यवाद रामकृष्ण हरी